नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मी दिवेश गोरिडे. स्वागत आहे आपलं मराठमोळ्या यूट्यूब चॅनल ट्रॅव्हल विथ दिवेशमध्ये. आपण आलेलो आहोत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामधील वेंगुर्ला येथे असणाऱ्या लाईट हाऊसला भेट देण्यासाठी. आपण पाहू शकता संपूर्ण असा लाईट हाऊसचा परिसर आहे. वेंगुर्ला किनाऱ्याजवळच असलेला हा परिसर आहे. वेंगुर्ला किनाऱ्यापासूनच वरती पायऱ्या जाताना दिसतील. साधारणतः 200 पायऱ्या चढल्यावर आपल्याला सुंदर असा दीपस्तंभ पाहायला मिळतो. समुद्रावरील हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी साधारणतः 1800च्या काळात ब्रिटिशांनी याची बांधणी केलेली आहे. चला तर आपण भेट देऊया दीपस्तंभाला. वेंगुर्ला बंदरानजीकच असलेला हा सुंदर असा परिसर आहे. यास निवती दीपगृह असे देखील ओळखले जाते. येथून समुद्रावरील टेकड्या तसेच कोकण किनारपट्टीचे सुंदर असे दृश्य पाहायला मिळते, जे वर पाहिले जाऊ शकते. हे दीपगृह पाहण्यासाठी आणि बोट राईडचा आनंद घेण्यासाठी लोक येथे गर्दी करतात. येथेच आकर्षक असे निवती रॉक व म्हातारीची चूळ येथून पाहता येते. आतमध्ये प्रवेश केल्यावर आपल्याला इथे तिकीट काउंटर आहे. प्रत्येकी 10 रुपये अशी तिकीट आहे दीपगृहासाठी. आपण पाहू शकता तिकीट दर देखील इथे लिहिलेले आहेत. जर इंडियन नॅशनल असतील तर त्यासाठी 10 रुपये आणि जर तुम्ही फॉरेनर असाल तर त्यासाठी 25 रुपये इतके शुल्क आहे. येथूनच पुढे आल्यावर आपल्याला दीपगृह दिसते. आतमध्ये प्रवेश केल्यावर वरती जाण्यासाठी पायरी मार्ग आहे. संपूर्णतः पायऱ्या आहेत वर जाण्यासाठी. चला तर मग आपण वरती जाऊया. वरती गेल्यावर आपल्याला सुंदर असे दृश्य पाहायला मिळणार आहे. हे तर नक्कीच आहे. लाईट हाऊसमध्ये प्रामुख्याने यंत्रणा आपल्याला पाहायला मिळते. याचा उपयोग सिग्नलसाठी केला जात असावा. सुंदर असा समुद्र किनारा आहे. ते पाहू शकता संपूर्ण वेंगुर्ला बंदर पसरलेला आहे. लाईट हाऊस पासून बाहेर आल्यावर आपल्याला हा सनसेट पॉईंट पाहायला मिळतो. येथे लोक सनसेट पाहण्यासाठी येतात. जर आपण वेंगुर्ल्याला येणार असाल तर या लाईट हाऊसला नक्की भेट द्या. आपला व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे आपली प्रतिक्रिया नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा व आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.